नमस्कार. सरळ आणि सोपी भगवद्गीता या सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. या भागाचा क्रमांक आहे 123. पुरुषोत्तम योग म्हणजेच गीतेतला 15वा अध्याय हा आपण समजून घ्यायचा प्रयत्न करत आहोत. अटॅचमेंट किंवा आसक्ती याबद्दल भगवद्गीतेत आपल्याला बरेच काही शिकायला मिळते. माणसाच्या दुःखाचे मूळ ही आसक्ती आहे असे म्हणायला हरकत नाही. डिटॅचमेंट किंवा वैराग्य वाटते तितके सोपे नाही. या भौतिक जगाची जादू आपल्याला गोष्टींशी, माणसांशी जोडून ठेवते. आज श्रीकृष्ण अर्जुनाला याच आसक्तीबद्दल काय सांगतात ते जाणून घेऊया. न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादिर्न च संप्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढमूलम् असंगशस्त्रेण दृढेन छित्त्वा. हा या अध्यायातील 3रा श्लोक. या श्लोकात वैराग्य किंवा डिटॅचमेंटबद्दल श्रीकृष्ण सांगतात. या एपिसोडमध्ये याबद्दल खोलात बोलूया. मागच्या अध्यायात आपण एका अश्वत्थ झाडाची मुळं, फळं, फांद्या म्हणजे नक्की काय हे जाणून घेतले. हे झाड आपल्या संसाराचे प्रतीक आहे असे आपण बोललो. आजच्या भागात एका गंभीर प्रश्नाचे उत्तर आपण शोधणार आहोत. आपल्या या भौतिक जगात या अश्वत्थ झाडाचे स्वरूप म्हणजे त्याचे खरे रूप समजून घेणे शक्य नाही. कारण या झाडाला कोणतीही मर्यादा नाही. हे झाड अनंत आहे. हे झाड नक्की कुठून सुरू होतं याची कल्पना करता येत नाही. आणि म्हणून हे झाड अनादी किंवा बिगिनिंगलेस आहे. मागच्या भागात या झाडाबद्दल बोलून आपल्याला हे लक्षात आले होते की आपला जीवात्मा, आपला संसार हा या झाडावर अवलंबून आहे. श्रीकृष्ण इथे एक मोठी गोष्ट सांगतात. आपण अनासक्तीच्या कुऱ्हाडाने संसाराचे वृक्ष तोडलेच पाहिजे. We must cut this tree of samsar with the axe of non-attachment. हीच अनासक्ती आपल्याला वैराग्य या संकल्पनेच्या जवळ नेईल. आणि आध्यात्मिक दृष्टी ही याच वैराग्यावर किंवा डिटॅचमेंटवर अवलंबून आहे. झाड तोडण्याचा हा रूपकात्मक किंवा सिंबॉलिक अर्थ आहे. या आध्यात्मिक दृष्टीचा आपल्याला काही उपयोग आहे का? नक्कीच आहे. पहिली गोष्ट म्हणजे आपण जीवात्मा आणि परमात्मा यांच्यात फरक करायला शिकतो. जीवात्मा हा प्रकृतीशी स्वतःला जोडतो आणि त्यामुळे आपण जन्ममृत्यूच्या कालचक्रात अडकतो. तसे झाल्यास आपण सगळ्या गोष्टी या आपल्या इंद्रियांचे समाधान व्हावे म्हणून करतो. आणि हे करता करता आपल्यातून चुका देखील घडतात. कुठलीही कृती केल्यास त्याचे परिणाम हे भोगावे लागतात. त्यामुळे या चुका आपल्याला महागात पडतात, मग ते कळत किंवा नकळत असो. आध्यात्मिक दृष्टीची दुसरी चांगली गोष्ट म्हणजे पुरुष ही संकल्पना आपण अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतो. आणि हे समजल्यास आपण परब्रह्मचा भाग होऊ शकतो. म्हणजेच मोक्षाच्या एक पाऊल जवळ पोचतो. जीवात्मा याचे खरे स्वरूप म्हणजे सच्चित आनंद. पण या भौतिक जगात राहून आपण आपल्या अहंकाराला बळी पडून हाच जीवात्मा त्याची खरी ओळख विसरून जातो. हे सगळे समजायला अवघड होत असले तर घाबरू नका. आत्तापर्यंत श्रीकृष्ण अर्जुनाला सगळ्याच अध्यायात एक गोष्ट वारंवार सांगत आले आहेत. तू तुझे कर्म पार पाडत राहा
तुझा धर्म हा सर्वात महत्त्वाचा आणि त्याचे पालन कर. जर तुमच्या मनात एखादी दुविधा असेल, तर एक रूल ऑफ थंब म्हणून तुम्ही देखील तुमच्या कर्मांवर आपले लक्ष केंद्रित करा. तुमच्या धर्माचे पालन करा. शेवटी ही पण एक पायरीच आहे, जी आपल्याला मोक्षाच्या जवळ नेऊ शकेल. या अध्यायात अजून बरेच काही शिकायला आहे. ते जाणून घ्यायला भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.